नमस्ते. मी जगन्नाथ शिंदे. आज मी आपणाला नवीन एक गोष्ट सांगणार आहे. अगदी मती गुंग करणारे. तुम्ही एकाग्र होऊन ती कथा ऐकली तरच ती कथा तुम्हाला समजणार आहे. अशोक नावाचा मुलगा सायकलवर खेळता खेळता पडला. थोडीशी जखम झाली. त्याला दवाखान्यात घेऊन गेले. दवाखाना अर्थातच डॉक्टर चिंतामणीचा. चिंतामणी डॉक्टर हे स्पेशालिस्ट, अतिशय बोटाला कौशल्य असलेली व्यक्ती. चिंतामणी डॉक्टरांच्या तिथं पाहिलं तर तो बेशुद्ध अवस्थेत होता. कदाचित शेवटचे क्षण तो मोजत होता. डॉक्टर चिंतामणीने त्याला तपासला. 2-3 दिवसात औषधोपचार केले. तो शुद्धीवर आला. अशोक शुद्धीवर आला. पण शुद्धीवर येतच तो म्हटलं, माझी मम्मी कुठे आहे, माझी पप्पा कुठे आहे. इथं त्यांनी देवळालीकरांना म्हणजेच अशोकच्या वडिलांना तिथं बोलवलं. तो तिथंच ओरडला, नाही माझे हे पप्पा नाहीत, माझी ही मम्मी नाही, माझे हे कोणी नाहीत. काय झालं याचं? श्रुती गेली का? काय झालं? काहीच कळेना. डॉक्टरांना कळेना. आणि बोलताना तो स्त्रीलिंगी बोलायला लागला. अशोक हा पुल्लिंगी होता, पण बोलताना मी जाते, मी खाते, अशा वाक्यातमध्ये तो अशोक बोलू लागला. डॉक्टर विचारात पडले. स्मृती गेली एक वेळ ठीक आहे, पण लिंग बदललं हे कसं काय? दिसायला तो पूर्णतया पुरुष होता. सरे अवयव पुरुषांचे होते, परंतु बोलताना मात्र तो स्त्रीलिंगी बोलत होता. 3-4 दिवसानंतर दवाखान्यात सुट्टी द्यायची वेळ आली. त्यावेळेस अशोकचे वडील देवळालीकर म्हटले, डॉक्टर हे नेमकं कशामुळे झालं असेल? मलाच कळेना. एवढा स्पेशालिस्ट डॉक्टर मी, पण मलाही कळेना की हे नेमकं कशामुळे झालं. अशी ही पहिल्यांदा मी केस पाहतोय. तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होता. आम्हाला वाटलं तो जगणारा नाही. त्याच्या मेंदूला जखम झालेली होती आणि तो आता बरा झालाय. पण बरा झाल्यानंतर त्याचं बोलणं, वागणं हे पूर्णतया मुलीसारखं आहे. आता याच्यावर काय करायचं? कुठे घेऊन जायचं? कुठेही घेऊन जाऊ नका. याच्यावर औषध माझ्या माहितीप्रमाणे नाही. एक करू शकता तुम्ही, तुमच्या घरी गेल्यानंतर त्याला मुलात जास्त करून खेळू द्या, मुलासारखं बोलू द्या. तुम्ही त्याला अशोक या नावानं संबोधा. तुम्ही त्याच्याशी सारे व्यवहार तो मुलगा आहे असे करा. त्याला त्याची खेळणी दाखवा, त्याची पुस्तकं दाखवा, त्याचा रूम दाखवा, घरातल्या माणसांशी त्याला बोलू द्या. देवळालीकरांसमोर उपाय नव्हता. ते घरी घेऊन गेले, मुलामध्ये खेळायला लावायचे. पण तुम्हाला माहीत आहे, मुलांमध्ये खेळत असताना एक मुलगा मुलीसारखा बोलायला लागला. बाकीची मुलं त्याला चिडवायचे. तर घरातले पुस्तकं त्याच्यापुढे झालं. तो म्हणायचा माझी पुस्तकं नाहीत. मम्मीला म्हणायचा, मम्मी तू माझी मम्मी नाहीस. आजीला म्हणायचा, आजी तू माझी नाहीस. तुझी मम्मी कुठे आहे? देवळालीकरांनी एकदा प्रश्न विचारला की तुझी मम्मी कुठे आहे? माझी मम्मी साखरवाडीला आहे. साखरवाडीत? तिथं कशी आहे? हो, माझी मम्मी तिथंच आहे, पप्पा तिथंच आहे, सगळी माणसं तिथंच आहे, माझी छोटी बहीण पण तिथंच आहे. बाळा, अशोक तुझं खरं नाव काय रे? माझं खरं नाव सुमन आहे. सुमन. तुम्ही मला उगाच अशोक म्हणता. मी सुमन आहे. सुमन. सुमन आहेस तू? अरे बाळा, तू आमचा आहेस. नाही, मी तुमचा नाही. तुम्ही माझे पप्पा नाही, तुम्ही माझे मम्मी नाही, कुणी नाही तुम्ही माझे. तुझ्या गावचा पत्ता सांगतोस? साखरवाडी. तालुका, पोस्ट, जिल्हा मला नाही माहीत. लहान मुलगा काय सांगणार आहे? 4.5-5 वर्षाचा तो मुलगा काय सांगणार आहे तो बाकीचा पत्ता?
देवळालीकरांनी अनेक देवांना पाहिलं, भूत भविष्य जाणणाऱ्या माणसांशी चर्चा केली, पण प्रत्येकाच्या ही बुद्धीच्या बाहेरची केस होती. तुम्हा आम्हा सर्वांच्या विचाराच्या पलीकडची ही घटना होती. आता एकच उपाय होता. हा अशोक अर्थात सुमन सांगतो त्याप्रमाणे साखरवाडीचा शोध घ्यायचा. देवळालीकरांनी 1-2 माणसं बरोबर घेतलीत. सुमन अर्थात अशोकला बरोबर घेतलं. महाराष्ट्रावरच्या अनेक साखरवाड्या त्यांनी पालत्या घातल्या. जिथं साखर कारखाने तिथं आसपास कुठंतरी साखरवाडी हे असतंच. फिरत 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 ते सांगली जिल्ह्यातमध्ये एका साखरवाडीच्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्या गेल्या सुमन अर्थात अशोकचा चेहरा फुलला. तो धावत उठला, धावत गाडीतून उतरला, तसा गेला, पळत सुटला, माझी मम्मी करत गेला. एका घरात शिरला, सारी माणसं त्याच्या मागं धावत गेलीत. एका बाईला त्याने मिठी मारली. मम्मी कुठं होतीस तू? मम्मी कुठं होतीस तू? मम्मीला कळे ना हा कोण आहे हा. तेवढ्यात मध्ये तिथे एक पुरुष आला. पप्पा म्हणून या अशोकनं त्यांना मिठी मारली. पप्पा, बाळा तू कोण आहेस? कोण आहे? मी मुलगी सुमन आहे. सुमन, तुमची सुमन आहे. सुमन? तेवढ्यात मध्ये तो पळत सुटला. तसा तो आजीकडे गेला. आजीला म्हटलं, आजी मी आले. आजीच्या गळ्यात मध्ये ते पडला. आजीलाही आश्चर्य वाटलं की हा कोण? हे छोटा मुलगा कोण? आजी दे ना मला एक लाडू दे ना. आजी लाडू दे ना. त्याला कळे ना, म्हातारीलाही कळे ना की हा कोण आणि हा मुलीसारखा का बोलतोय. आपल्या घरातला तर हा नाही आहे, याला कधी पाहिलेला पण नाही आहे. तिनं डबा घेतला, डब्यातला लाडू काढला आणि त्याला दिला. आजी माझी पुस्तक कुठे आहेत? माझी खेळणी कुठे आहेत? आजीने सगळी खेळणी त्याच्या पुढे उडली. ही माझी बाहुली, ही माझी अगदी मुलींना आवडतात ती सारी खेळणी त्याने तिथे घेतली आणि तो खेळू लागला ते बाहुलीशी, ते खेळण्यांशी, एक छोट्या सायकलशी खेळू लागला. सगळीच विचारात पडली, हे काय झालं? देवळालीकर यांचा हा मुलगा, पण त्यांना पिता मानायला तो तयारच नव्हता. घर स्वतःचं मानायला तयारच नव्हता. आणि इथं आलं तर इथंही माणसं, साखरवाडीची माणसं त्याला ओळखत नव्हतीत. मग साखरवाडीचे पटवर्धनांनी विचारले, काय हो नक्की? तेव्हा देवळालीकरांनी घडलेली सारी घटना सांगितली. किती तारखेला घडली? तो बेशुद्ध अवस्थेत गेला. तो 4 डिसेंबरला. 4 डिसेंबरला का? 4 डिसेंबरला आमची सुमन गेली. काय? हो, आमची लाडकी मुलगी सुमन गेली. आम्ही अग्नीसुद्धा दिला तिला. पण ती सुमन आमच्या अशोकच्या शरीरात, अशोक सुमन नाव सांगतोय. हे कोडं आपणाला सुटेल असं वाटत नाही. यासाठी आपल्याला पुनर्जन्मावरती विचार करणाऱ्या एखाद्या तज्ज्ञ माणसाशी बोलावं लागेल. मग प्रभुणे नावाचे एक प्राध्यापक, ज्यांनी पुनर्जन्म या विषयावरती PhD केली होती, त्यांच्याकडे ती दोघं गेले. आणि मग प्रभुणेंनी सांगितलं, पटवर्धन, चिंतामणी डॉक्टरांनी दिलेला सल्ला तुम्ही मानलेला आहे. देवळालीकर, तुम्ही तो सल्ला ऐकलेला आहे. ह्यात एक घटना घडलेली आहे हे लक्षात घ्या. तुम्ही सांगता ती वेळ अचूकच असेल तर त्या काळात मध्ये तुमच्या अशोकचा प्राण गेलेला होता. आणि इकडं
त्याच क्षणी सुमनचा प्राण गेला. पण तो अतृप्त होता. प्राण निघाला तसा तो अशोकच्या शरीरात प्रवेश करता झाला. अशोकचा जीव गेला होता. सुमनचं शरीर गेलं, पण तिचा जो आत्मा होता तो या अशोकच्या शरीरात मध्ये प्रवेश करता झाला. अशोक जिवंत झाला. सुमन मेली. पण जो आत्मा होता तो स्त्रीलिंगी होता, सुमनचा होता. त्यामुळं तो त्याच्या आठवणीप्रमाणे, त्याच्या अनुभवानुसार तो स्त्रीलिंगी बोलत होता आणि आपल्या आईवडिलांचा पत्ता साखरवाडी सांगत होता. देवळालीकर विचारात पडले. आपला मुलगा आता यावर उपाय नाही. यावर एकच उपाय, जो खस्ता खाईल त्या बापानं तो करावा लागेल. आणि तो म्हणजे त्याला पुरुष असून सुद्धा मुलगीसारखा जो स्वीकारेल तो तिचा पालक होईल. कालांतरानं अशोक सुमनसारखा बोलतोय तो पूर्ववत बोलू शकेल. कारण सहवासातल्या माणसाच्या सहवासानं किंवा कानावर पडलेल्या शब्दानुसार माणसं बोलत असतात आणि बोलणं शिकत असतात, भाषा शिकत असतात. तसं तो मी पुरुष आहे याची जाणीव होईपर्यंत पण आत्मा हा कायमचा सुमनचाच राहील. पट्टवर्धन विचारात पडले. देवळालीकर विचारात पडले. काय करावं हे सुचेना आहे त्यांना. बरं, ह्याचं पालकत्व कोणी स्वीकारायचं? याचं पालकत्व स्वीकारायचं कोणी? खरं पाहायला गेले तर अशोक म्हणजे सुमन यांचे 2 बाप, 2 आई. आत्मा मुलीचा, शरीर मुलाचं असं असणारी व्यक्ती कुणी स्वीकारायची, कोणत्या बापाने स्वीकारायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळेसच देवळालीकर म्हटले, मी स्वीकारतो, मी घेऊन जातो. तुमची सुमन असली मी प्रेमानं वाढवेन. माझा अशोक माझा मुलगा आहे, त्याचा मी बाप आहे, इतक्या प्रेमानं मी तुमच्या सुमनना वाढवीन. पण सुमन भविष्यात पुरुष असेल, स्त्री अजिबात नसेल याची काळजी मी निश्चित घेईन. आत्मा सुमनचा पण शरीर अशोकचं असं मी स्वीकारतो. आणि हवं तेव्हा तुम्ही तुमच्या सुमनला भेटायला या, पण त्यावेळेस तुम्हीसुद्धा त्याला अशोक याच नावानं संबोधा.